पैठणमधील आपण आलेलो आहे सेवालाल महाराजांच्या मठामध्ये। खरं तर हे नदीचा किनारा आपण पाठीमागे बघू शकतो मोठ्या प्रमाणामध्ये मंदिरात, आणि या मठामध्ये जवळजवळ मोठ्या प्रमाणात पाणीचं रौद्ररूप हे पाण्याने आलं होतं। मोठ्या प्रमाणात चिखल होता आणि पाणी होतं। आता पाणी गेल्यानंतरची सगळ्यात पहिली प्रतिक्रिया, आणि आपण बघतोय हे व्हिडिओ। खरं तर किती पर्यंत पाणी होतं आणि किती नुकसान झालं? फूट पाणी होतं। आमचं एकही काही घरातून काही काढलेलं नव्हतं। आम्ही सगळं 10 क्विंटल गहू, 3 लाखाचे स्वयंपाकाचे भांडे आणि 100 पत्र होते इथं, आणि पालखी 14 लाखाची पालखी होती सेवालाल महाराजाची। इथं कोणी काही आलं नाही। आम्ही बरेचसे लोकांना फोन केलं पण कोणी काही दखल घेतली नाही आमची। आम्ही इथं पाण्यात बुडून सनी मरायला आलो होतो। इथले काही सार्वजनिक सहकार्याने सहकार्य केलं आम्हाला। त्यावेळेस इथं आम्ही गावाकडे होतो। गावाकडून आल्यानंतर इथं आम्ही गळ्या इतकं पाणी होतं, आम्हाला काहीच काढता नाही आलं आणि एकाएकीच पाणी आलं इथं। त्यामुळं आई होत्या, आईने काहीच नाही काढल्यामुळं सगळी पूर्ण नुकसान झाली। मठाचं हॉलचे खिडक्या फुटले, पुरं भांडे बासनं कपडे लत्ते संपूर्ण वाहून गेलेलं आमची नुकसान कमीत कमी 15 ते 20 लाखापर्यंत नुकसान झालेले आहे। प्रशासन वगैरे कोणीच नाही आलं का? कोणीच नाही आलं। प्रशासनाला खूप वेळेस कॉल केला आम्ही, तिकडं जाऊन जिथं होते तिथं भेट घेतली पण इकडं कोणीच नाही आलं आमच्याकडे। मी स्वतः जाऊन प्रशासनाला भेटलो तरी पण कोणी दखल नाही घेतलेली। इथं जे मित्रमंडळ होते त्याने आम्हाला फक्त 5 ते 10 गोणी गहू काढलेले, आम्ही बाकीचं आमचं संपूर्ण नदी किराणे पूर्ण वाहून गेलेलं आहे। आम्ही दोघं भाऊ कमीत कमी 15 फूट पाण्यातून मरता वाचलेलं आहे। इथं कोणीच नव्हतं। सगळे कितीपर्यंत पाणी होतं काल? इथं मठाच्या वरती रूमाच्या वरती 15 फूट पाणी होतं। 3.5 संत सेवालाल महाराज बंजारा सेवा संघ हा पैठण या ठिकाणी समाजाचा मठ आहे, आणि या मठामध्ये मठाचे पुजारी भीमराव महाराज व त्यांच्या धर्मपत्नी व मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अंध अपंग समाज या ठिकाणी राहत असतो। या समाजाची व्यवस्था या ठिकाणी केलेली असते। अचानकपणे या ठिकाणी पाण्याचा विसर्ग वाढला, जवळपास 3 लाख क्युसेकने हा पाण्याचा विसर्ग या ठिकाणी वाढला, आणि या मठाच्या म्हणजे जवळपास या ठिकाणी या सभागृहाच्या वरती जवळपास 10 फूट पाणी या ठिकाणी होतं, आणि या ठिकाणी या घरामध्ये घुसून घरामध्ये जे काही जीवनावश्यक वस्तू होते, साहित्य होतं, धान्य वगैरे होतं, ते सगळं त्या ठिकाणी वाहून गेलेलं आहे। या ठिकाणी शेडचा हा जो शेड होता, शेडचे पत्र या ठिकाणी काढलेले होते, 60 ते 70 पत्र या ठिकाणी वाहून गेलेले आहेत। या घरावरचे सगळे पत्र त्या ठिकाणी वाहून गेलेले आहेत। जे काही कागदपत्रे असतील, जीवनावश्यक गोष्टी होत्या, या सगळ्या या ठिकाणी वाहून गेलेल्या आहेत, आणि प्रशासनाची या ठिकाणी अजूनही मदत झालेली नाही आहे। फक्त या ठिकाणी आत्ताच नगर परिषदेचे मुख्य अधिकारी येऊन फक्त फोटो काढून त्या ठिकाणी त्यांनी घेऊन गेलेले आहे। पण आम्ही तहसीलदार मॅडमना फोन केला की या प्रत्यक्ष पंचनामा करा, आणि मी सगळ्या बंजारा समाज बांधवांना विनंती करतो की न भरून काढता येणारी हानी आहे। 10 ते 15 लाखाचं या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे, आणि हा नुकसान या ठिकाणी प्रशासनाला विनंती करतो, आदरणीय स्थानिक आमदार भुमरे साहेबांना विनंती करतो की आपण या बातमीची दखल घेऊन मदत करावी। समाज बांधवाला विनंती आहे की आपण मदत करावी। धन्यवाद। सेवालाल महाराज गुरुमाटी आपण समाजे सर्व में गंगार कांठे में डूब मेलो छो, होना जरा खानी सहकार करो। मारे आता जत्रा परिवार तो पानी माहित काढ़े था। सेवालाल महाराज पूरा 14 लाख रथ पूरा पानी में सत्यानाश करो। डीजे मशीन 2 लाख मशीन थी पूर्ण चले गो। डीजे विजे से पत्रा से चले के पत्रे बाहर ती सको पूर्ण मटेरियल खाए रहो तो 20 क्विंटल धान्य रहतो मार्काना। मीना पंगत देतो तो पंगत देत आहे लोकून खरा होतो तो आता मीना जो पूर्ण घाळे गो सारी पाणी में पूर्ण चले गो। समाज बांधवती सारी कर थाईन मोटो मदत करे रो, आणि आवड़ा काम से मंदिरे में सारी मूर्ति रो ना से खराबी है कि थोड़ी सारी भगवान रहती यात्रा वेहन चले गए। 50 लाख मंडप है तुम्हारो, तो मंडप चले गो। यही विनंती से मार पूर्ण मंडप भी चले गो। पत्थर चले गए, पत्थर घरे पर घर तुट गो, घर तुटन पार न काहीच कोण रो घरे माही पूर्ण, आणि हाई मदत करे रो सेवालाल महाराजे रो। आणि आपणो सारी पत्थर उचकळन सारी पत्थर ऊपर 15 फूट पानी चले गो। 15 फूट पानी जात हाई माही घरे में 2 तोड़ा सोनो तो
सोनो भी चले को छोरी और भुरिया येते ये से चले गए माहीर चांदी बांदी सारी चैने गिने जे तो कागदपत्र पूर्ण घायल गे पाणी माही काहीच कोण रे मार्कानं माझ्या बाद मग सुद्धा गंगा में मान कुंडकुंडा खेचे मान 15 फुटे में पानी में चले गो तो महिट जो मन बचाए से बस होड़गी वाला भी जैसे काणो कर नाखो माही चले गो मग पछू बादे में काढ़ो छे मैं नटकर बचो छू मग एक कृपया कपड़ा लत्ता पूर्ण काहीच कोणी काढे हम सत्य ती पूर्ण बाहेर चले गे मैं तो कोणी आता आयो मग आणि बादेम काढे बादेम काही कोणी हो भगवान तम सेवालाल महाराज की जय। आपण बघतोय मोठ्या प्रमाणामध्ये कागदपत्रांचंही नुकसान झाल्याचं आपल्याला दिसतं आहे। कागदपत्र मोठ्या प्रमाणात ओले झाल्याचंही बघायला मिळतंय। हे सेवालाल महाराजांच्या मंदिराची अवस्था आपण बघतोय। मोठ्या प्रमाणामध्ये पाणी आल्यानंतर हे जे नुकसान आहे आपण बघतोय स्पीकर आहे मंडप आहे। तर मी सर्व नागरिकांना विनंती करतो की सर्व समाज बांधवांनी हे न भरणारं नुकसान आहे। आपण बघतोय हे देवीचं मंदिर आहे सेवालाल महाराजांच्या मंदिरातलं हे दृश्य आहे। मंदिरामध्ये पाण्याचंही आणि हे पलीकडे आपण बघतोय गाळ आणि चिखल हे बघा आपल्याला बघायला मिळतोय। सगळं गाळ असेल पत्रे पडलेले आहेत। देवीच्या मंदिराची अवस्था आपण बघतोय। हे देवीचं मंदिर आहे। देवीच्या मंदिरामध्ये वरपर्यंत पाणी होतं पूर्ण मंदिर पाण्यात होतं। हे गाळ आपल्याला बघायला मिळतोय पोयटा आणि हे जे गाळ आहे पोयटा माती देवीच्या पूर्ण साडी ओली अजूनही ओली आहे खाली माती आणि हे जे नुकसान आहे मंदिरातलं तेही आपल्याला बघायला मिळत आहे। खरं तर हे पूर परिस्थिती आपण बघतोय वरपर्यंत ज्या मंदिराचा जो कळस आहे तो अर्ध्यापर्यंत पाण्यात होता। पत्रे उडून गेलेले आहेत। हे जे नुकसान मन भरून निघणार आहे। मी जनतेला आवाहन करतो आहे जास्तीत जास्त लोकांनी हा व्हिडिओ शेअर करावा आणि महाराजांना मठाला आणि सेवालाल महाराजांच्या या मठाला सर्वांनी मदत करावी असं आवाहन मी लॉर्ड मराठवाडा चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व